सुस्वागतम सुस्वागतम. अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. माननीय मुख्याध्यापक डी.एन. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील आमच्या यशस्वी व प्रेरणादायी वाटचालीकडे पाहूया. एका स्कॅनमध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण शाळेचा प्रवास जिवंत होतो. ही कल्पना नाही, ही आहे आमच्या शाळेची वास्तवता. आमच्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला आहे स्वतंत्र आणि सुरक्षित QR कोड. या एका QR कोडमध्ये दडले आहे विद्यार्थ्यांची ओळख, प्रगती, प्रमाणपत्रे, उपक्रम, फोटो, व्हिडिओ आणि प्रकल्प. विद्यार्थी कधीही QR स्कॅन करतो आणि पाहतो आपली मेहनत आणि आपले यश. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या मार्गदर्शनानुसार आमच्या शाळेतील ICT लॅब ही केवळ संगणकांची खोली नसून ती आहे नवसर्जन, नवकल्पना आणि कौशल्य विकासाची कार्यशाळा. येथे विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. पिक्टो ब्लॉक्स कोडिंगच्या माध्यमातून ते स्वतःचे गेम्स, ॲनिमेशन्स आणि इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स तयार करत आहेत. कोडच्या प्रत्येक ओळीतून त्यांची तार्किक विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित होत आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थी ॲप डेव्हलपमेंट शिकून त्यांची उपयुक्त आणि समाजाभिमुख मोबाईल ॲप्स विकसित करत आहेत. ICT लॅबमध्ये विद्यार्थी आयकार्ड क्रिएशन, डिजिटल पोस्टर क्रिएशन, सर्टिफिकेट डिझाईन आणि क्रिएशन यांसारखी कौशल्य प्रत्यक्ष कृतीतून शिकत आहेत. तसेच प्रभावी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन निर्मिती व त्याचे आत्मविश्वासपूर्ण PPT सादरीकरण या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिझाईन सेन्स, संवाद कौशल्य, सादरीकरण क्षमता आणि डिजिटल प्रोफेशनलिझम विकसित होत आहे. This is nucleolus. This is the brain of our cell, and the dark part shown in the cell is the nucleolus. And the next part is mitochondria. Each cell requires energy, and this energy is produced in the mitochondria. It is called the mitochondria is the powerhouse of the cell. क्वांटममुळे तांत्रिक भाषेच्या अनेक नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. फेट सिम्युलेशनच्या माध्यमातून विद्यार्थी संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग व निरीक्षण करत असून त्यामुळे विषय अधिक स्पष्ट, रंजक आणि समजण्यास सोपा होत आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार, अनुभव व ज्ञान व्यक्त करण्याची संधी दिली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता, ऐकण्याची व बोलण्याची कौशल्ये, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होत आहे. तसेच ते तंत्रज्ञानाचा प्रभावी व सकारात्मक वापर करण्यासही शिकत आहेत. तुम्ही कोणत्या वर्षी या शाळेत शिकत होता? मी 2011ची पासआउट आहे आणि मला हे सांगायला आवडेल की त्या वर्षापासून म्हणजे आमच्या बॅचपासून शाळेचा निकाल हा 100% लागलेला आहे आणि तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आणि याचं सगळं श्रेय मी शाळेचे मुख्याध्यापक डी.एन. पाटील आणि सर्व शिक्षक यांना देईन. नवीन भारताच्या घडणीसाठी अटल टिंकरिंग लॅब ही आमच्या शाळेतील नवकल्पना, प्रयोगशीलता आणि आत्मनिर्भरतेची केंद्रबिंदू ठरली आहे. या लॅब अंतर्गत विद्यार्थी रोबोटिक्स आणि कोडिंगच्या माध्यमातून स्वतःचे मॉडेल्स, ऑटोमेशन प्रोजेक्ट्स आणि स्मार्ट सोल्युशन तयार करत आहेत. 3D प्रिंटिंगच्या साहाय्याने विद्यार्थी आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष आकार देत असून डिझाईनपासून निर्मितीपर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवत आहेत. तसेच ऑटोकॅडचा वापर करून ते अचूक डिझाईन्स, तांत्रिक रेखाचित्रे आणि इंजिनिअरिंग संकल्पना शिकत आहेत. अटलमध्ये विद्यार्थी फोटोशॉपच्या माध्यमातून डिजिटल डिझाईन, क्रिएटिव्ह एडिटिंग आणि ब्रँडिंग कौशल्य आत्मसात करत आहेत. इतकेच नव्हे तर टी-शर्ट प्रिंटिंगसारख्या उपक्रमातून डिझाईन, प्रोडक्शन आणि उद्योजकतेची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून होत आहे. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिझाईन थिंकिंग, समस्या सोडवण्याची क्षमता, संघकार्य आणि उद्योजक वृत्ती विकसित होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेमध्ये ऑग्युमेंटेड रियालिटीचा प्रभावी वापर करून विद्यार्थी अनुभवाधारित, आनंददायी व वास्तवाशी जोडलेले शिक्षण घेत आहेत, ज्यामुळे त्यांची समज, सर्जनशीलता आणि शिकण्याची उत्सुकता अधिक वृद्धिंगत होत आहे. आपल्या अमूल्य वेळेसाठी मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या यशोगाथा घेऊन.